ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत एक नवा दावा केलाय। एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते असं खळबळजनक विधान राऊतांनी केलंय। याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना विचारा असंही राऊत म्हणाले। दिवंगत काँग्रेस नेते अहमद पटेल यांनाही याबाबतची माहिती असल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे। तर शिंदे पटेलांना देखील भेटले होते असंही राऊत म्हणाले। तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनीही खासदार संजय राऊतांच्या या दाव्याला दुजोरा दिलाय। शिंदे काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा होती असं अंबादास दानवेंनी म्हटलंय। काही वर्षापूर्वी एकनाथ शिंदे देखील काँग्रेसकडे जाणार होत्याची चर्चा होती। काही आमदार नक्कीच चालले होते। पृथ्वीराज चव्हाणांना एकदा मुलाखत घ्या तुम्ही। अहमद पटेल आता नाही आहेत, त्याच्यामुळे मला फार त्याच्यामध्ये चर्चा करायची नाही। काही व्यक्ती साक्षीला उपस्थित नाही आहे साक्ष द्यायला। आता अहमद पटेल आणि कोणाशी काय चर्चा पहाटे झाल्या होत्या दिल्लीत, हे सगळ्यात जास्त मला माहिती आहे। तर बरेच जण म्हणतात की ज्यावेळेस शिवसेना भाजप एकत्र होती त्या काळातच अशा काही घडामोडी चालू होत्या असं बरेच जण म्हणतात। आता संजय राऊत साहेबांना याच्यातलं जास्त माहिती असेल, मला याच्यातली कमी माहिती आहे, परंतु अशी चर्चा निश्चित होती। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलेल्या दाव्यावर पृथ्वीराज चव्हाणांनी बोलायलाच नकार दिलाय। मला या संदर्भात माहिती नाही अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी दिली आहे। तर संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि खासदार नरेश म्हस्केंनी पलटवार केलाय। काही लोकांनी घेतली होती, त्यापैकी एक संजय राऊत आहेत, त्यांची आताही उतरलेली दिसत नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी काय केलं, काय करत होते, ही वायफळ बडबड त्या संजय राऊतच्या तोंडातून बाहेर येते। एकनाथ शिंदे साहेबांवरती जी जेलसी आहे, जो तिरस्कार आहे, जो मत्सर आहे, हा पूर्वीपासून आहे। आणि त्या तिरस्कारापोटी की या माणसाच्या मागे लोक आहेत, या माणसाच्या मागे सर्व लोकप्रतिनिधी आहेत, लोक ह्याला मान सन्मान देतात, मी एवढा मोठा नेता आहे, मी मोठा संपादक आहे, पण मला कोण विचारतच नाही पवारसाहेब सोडून, हे जो काही मत्सर आहे, जो काही तिरस्कार आहे, त्याच्या पोटी ही सर्व वक्तव्ये तुमच्या तोंडी आलेली आहेत। भाजपनेही संजय राऊतांच्या वक्तव्यावरून टोले लगावलेत। संजय राऊत म्हणाले की एकनाथ शिंदे काँग्रेसच्या वाटेवर होते, अहमद पटेल यांच्याशी त्यांची दिल्लीत भेटही झाली होती। अहमद पटेल आज ते सांगायला नाही, पण त्यांचं असं म्हणणं आहे की भेट सुद्धा झाली होती पहाटेच्या वेळेला दिल्लीत। या राज्यामध्ये विकासाचे खूप प्रश्न शिल्लक आहेत। संजय राऊतांच्या बोलण्यावर महाराष्ट्राचं काही लक्ष नाही, माझे काही लक्ष नाही, कारण आता जनतेला विकास पाहिजे आहे आणि त्यामुळे आमच्या समोर प्रायोरिटी आता पॉलिटिकल प्रश्नाची नाही आहे। मी पुन्हा सांगतोय, कोणाची काय व्यक्तिगत चर्चा झाली ती तेव्हाच त्या क्षणी 24 तासात सांगितली। 24 तासानंतर अशा सर्व गोष्टींची एक्सपायरी डेट असते, ती संपून जाते। अशा एक्सपायरी डेट झालेल्या गोष्टींना कवडीची किंमत नाही, कोणीही विचारत नाही। फक्त सनसनाटी निर्माण करणे, टीव्ही चॅनल्सवाल्यांना ज्या दिवशी बातम्या कदाचित कमी असतील त्या दिवशी त्या बातम्यांचं महत्त्व असणे, आणि म्हणून जनतेचा सुद्धा राजकीय नेत्यांवरचा विश्वास उडत चालला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।